पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण देत आझाद समाज पार्टी कांशीराम पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी अॅडव्होकेट ओंकार देवकर यांची नियुक्ती झाली आहे। पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत महाराष्ट्र प्रदेश तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी उपाध्यक्षा डॉ. मानसी पवार यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले। या प्रसंगी केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक, राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीषदादा साठे आदी मान्यवर उपस्थित होते। अॅडव्होकेट देवकर यांनी या प्रसंगी स्पष्ट शब्दात जाहीर केले की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपालिका अशा प्रत्येक पातळीवरील निवडणुकात पक्ष तडजोड न करता सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार आहे। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पक्षाला मजबूती देणार आणि सांगली जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व उभे करणार, असे ते म्हणाले। या घडामोडीमुळे सांगलीच्या आगामी राजकारणात आझाद समाज पार्टी एक नवीन शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे स्थानिक राजकीय पक्षांसमोर नव्या आव्हानांची सरमिसळ दिसू लागली आहे। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। माझं नाव ॲडव्होकेट ओंकार विजय देवकर। माझी आझाद समाज पार्टी चंद्रशेखर आझाद साहेब यांच्या पक्षामध्ये सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। पुणे आंबेडकर भवन येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज्य उपाध्यक्षा पवार मॅडम, राज्य अध्यक्ष साठे सर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपद मला देण्यात आलेले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये नगरपालिका असू देत, जिल्हा परिषद असू देत, येणारे सर्व इलेक्शन्स पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढवणार आहेत। सर्व एरियामध्ये, सर्व शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये आपली शाखा, पक्षाची शाखा स्थापन करणार आहे।